नमस्कार मैत्रिणींनो, सखी कलेक्शन मराठी या आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला हँड पर्स कशी बनवायची तेही अगदी सोपी पद्धत ही दाखवणार आहे। बघा, ही दोन्ही साइडला चेन लावलेले आहेत आणि पैसे ठेवण्यासाठी कप्पा केलेला आहे आणि वरच्या साइडला तुम्ही आरामाने तुमचा मोबाईल ठेवू शकता। अशी आज आपण हँड पर्स बनवणार आहोत। चला तर मग सुरुवात करूयात। हे बघा, हे मी कापड घेतलेलं आहे, हे मी चौकोन शिवून घेतलेलं आहे कापड। आता याची आपण उंची आणि लांबी मोजून घेऊयात। ह्या दोन चेन आपल्याला साइडला लावण्यासाठी आणि तिसरी चेन नंतर आपण जोडून घेऊयात। हे दोन कापड कप्पा करण्यासाठी चौकोनी आकारात घेतलेलं आहे। मी अंदाजेच घेतलेलं आहे 3.5 4.5 ते 4.5 असं। नंतर कट करून घ्यायचं आहे आपल्याला एक्स्ट्राचं। आणि हे दोन नॉट 16-16 इंचाचे नॉट घेतलेले आहेत मी। पकडण्यासाठी हे नॉट आपल्याला बनवायचे आहेत। 2 इंच रुंदी आणि 16 इंच लांबी अशी घेतलेली आहे। आता हे आपण सगळं साइडला ठेवून घेऊयात आणि हे कापड आहे यावरती मापे टाकून घेऊयात। बघा, पूर्ण शिलाई मारून घेतलेली आहे मी चौकोन। यामध्ये तुम्ही कॅनव्हास किंवा कापडी पिशवी टाकू शकता। 18 इंच लांबी आणि 18 इंचच आपल्याला याची उंची पण घ्यायची आहे। आता हे कोणत्याही एका साइडला आपण फोल्ड करून घेऊयात। आता हे फोल्ड केल्यानंतर आपल्याला इथं मापे टाकायची आहेत। आता बंद बाजू आपल्याकडे करून घेतलेली आहे मी आणि जी दोन्ही साइडची बाजू आहे त्या बाजूकडून मी 7 इंच एक मार्किंग केलेली आहे आणि आडवी 5 इंच, उभी 7 इंच आणि आडवी 5 इंच अशी मार्किंग करून आता हे असा पूर्ण बॉक्स बनवून घेऊयात। आता हे बॉक्स काय करायचं, आपल्याला कट करून घ्यायचं आहे। जशी मार्किंग केलेली आहे तशीच आपण हे कट करून घेऊयात। आता असाच बॉक्स आपल्याला दुसऱ्या साइडनेही बनवून घ्यायचा आहे। आता हाच बॉक्स आपण दुसऱ्या साइडने कट करून घेऊयात। आता हे कट झाल्यानंतर बघा कशा प्रकारे आता आपला भाग तयार झालेला आहे। आता काय करायचे, जी छोटी बाजू आहे त्या बाजूला आपल्याला 1.5 इंचाची मार्जिन करून हे चेन आपल्याला अटॅच करून घ्यायचे आहेत आणि त्याच्या खालच्या दिशेला कापडही अटॅच करून घ्यायचं आहे। तर इथं 1.5 इंचाची मार्जिन करून घेते मी आणि हे कापड कट करून घ्यायचं आहे। आणि इथे आता आपण काय करायचे, आपल्याला चेन अटॅच करून घ्यायची आहे। चला तर मग आता चेन अटॅच करून घेऊयात। सेम दुसऱ्याही बाजूला आपल्याला तशाच प्रकारे चेन अटॅच करून घ्यायची आहे। आता एका साइडला मी दाखवते तुम्हाला कशी चेन अटॅच करायची ते। आणि नंतर हे कापड आपल्याला कप्पा करण्यासाठी खालच्या साइडला अटॅच करून घ्यायचं आहे। दोन्ही साइडला आपल्याला सेम तसंच कापड शिवून घ्यायचं आहे आणि हे नंतर आपल्याला नॉट लावायचे आहेत। बघा, आता पूर्ण कापड आणि चेन मी लावून घेतलेले आहेत। आता आपल्याला दुसऱ्या साइडला नॉट लावून घ्यायचे आहेत। 2-2 इंचाची मार्जिन करून मी हे नॉट लावून घेत आहे। तर नॉट आपल्याला एकदम कडेला नाही लावायचे, मधल्या साइडला लावायचे। म्हणजे 2 इंचाची मार्जिन करून घेतलेली आहे। असे मध्यभागी आपल्याला हे नॉट अटॅच करायचे आहेत। चौकोन शिलाई मारून घ्यायची।
आता दुसऱ्याही बाजूला असेच मार्जिन करून मी नॉट लावून घेते। याच मापानुसार आपण नॉट लावून घेऊयात। बघा दोन्ही साईडला नॉट लावून चेन लावून तयार झालेली आहे। आता काय करायचं आपल्याला, आता ही तिसरी चेन आपण घेतलेली आहे, ही तिसरी चेन ज्या साईडला नॉट लावलेले आहेत त्या साईडला एकदम शेवटी लावायची आहे। इथं कापड वगैरे कट करायचं नाही आहे आपल्याला। त्याला एक दाबटीप टाकून घ्यायची। आता ही दुसरी बाजू आहे जी नॉटची, ती नॉटची दुसरी बाजू आपण इथं शिवून घेऊयात। आता दोन्ही बाजूला चेन लावून घेतलेली आहे। आता काय करूयात, आता राहिलेला 2 चेन लावलेले आहेत तो भाग आपण आतमधल्या साईडला अटॅच करून घ्यायचा आहे आपल्याला। तर बरोबर चेनचा मध्य काढून आपण हे बॉक्स जे आहेत ते शिवून घेऊयात। दुसरी बाजू आपल्याला आता अशाच प्रकारे शिवून घ्यायची आहे। मध्य काढून घ्यायचा आणि त्यानंतर पहिले तो जे मध्य काढलेला आहे ती बाजू शिवून घेऊयात। आता आपल्या दोन्ही बाजू शिवून झालेल्या आहेत आणि आपली बॅगही शिवून झालेली आहे। बघा आता मी सरळ करून दाखवते तुम्हाला। खूप सोपी आहे, रोजच्या वापरातील आपली ही पर्स आहे। दोन्ही साईडला पैसे आणि आतमध्ये मोबाईल आरामाने तुम्ही ठेवू शकता। आणि धरण्यासाठी हँडलही छान तयार झालेला आहे। आजची बॅग तुम्हाला कशी वाटली यावर छान अशी कमेंट करा। आवडली तर लाईक करा। धन्यवाद।